नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय अंकाई आणि टंकाई या फोर्टवर। समोर तुम्हाला जो किल्ला दिसतोय तो टंकाई किल्ला आहे आणि या ठिकाणी आहे अंकाई किल्ला। बाकी खूप मस्त ट्रेक आहे आणि वरती अगस्त्य ऋषींचा आश्रम असल्यामुळे भरपूर गर्दी पण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। सो काही आराम करताय फ्रेंड्स, मस्त काही फोटो काढतायत हे बा। मित्रांनो, आता आम्ही गडावरती आलोय, काही मित्र खाली थांबले, परंतु या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत असेल। डोंट नो यांना परवानगी कोणी दिली, नगर परिषद का ग्रामपंचायत, कसलं वन विभागाचं। आता याचं काम चालू आहे आपलं, रोज बनवतो रोज इकडे आपलंच काम पाहिजे। हा, येऊ आपण इथं प्रमोशन करायला। तर तुम्ही बघा, कोणाचं घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट याचं घेतो मी, देतो लवकरच तुम्हाला। कॉलम वगैरे झाले, आउटर वॉल झालेली आहे, आता फिलिंगचं काम झाल्यावर मग फिलिंगचं काम होईल यावर। सो ठीक आहे, असं काही आहे। बाकी आम्ही वर चाललो आहे, अगस्त्य ऋषी जे आहे त्यांचं मठ आहे वरती। सो चला, फायनली वी हॅव रिच्ड। सो या ठिकाणी हनुमान देवाचं मंदिर आहे, मध्ये अगस्त्य ऋषी यांचं मंदिर आहे। सो बघा, त्यांनी तर तपश्चर्या केली होती। बाकी आता आतमध्ये आलो आहे। इलेक्ट्रिसिटी आहे ना, हे काय बल्ब आहे। अगस्त्य भगवान की जय, गणपती बाप्पा मोरया, दत्त भगवान की जय। देवा सर्वांचं चांगलं होऊन दे, नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी शांतता आणि भरभराटीचं जाऊन दे, हीच तुझ्याचरणी प्रार्थना। तर मित्रांनो, आता आम्ही अंकाई किल्ल्याच्या टॉपवर आहोत। या ठिकाणी अगस्त्य ऋषी यांचं हे छोटंसं मंदिर आहे। वरती पाया पडल्या सर्वांसाठी आशीर्वाद मागितले देवाकडून। आणि माझ्या ह्या साईडला म्हणजे या मंदिरापासून थोडंसं खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पीर बाबाचं मंदिर बघायला मिळतं। या ठिकाणी आहे अगस्त्य बाबांचं मंदिर आणि या बाजूला आहे पीर बाबांचं आणि बडे बाबा त्याला असं म्हणतात। हा अंकाई किल्ला खूप जबरदस्त आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला खूप सारे पाण्याचे टाके, त्याच्यानंतर खूप जबरदस्त अशी तटबंदी, त्याच्यानंतर मंदिरं, हे खूप काही काही बघायला भेटेल। निसर्ग पण खूप छान आहे। आत्ता आम्ही डिसेंबर महिन्यात आलेलो आहे, तरी पण खूप छान वाटतं आहे खरं तर, आणि एक पॉझिटिव्ह वाईब येते या ठिकाणी। बाकी आता आम्ही तो जो समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल कदाचित, तर त्या ठिकाणी चाललो आहे, तर तो आहे टंकाई किल्ला। सो त्यावर जास्त फार काही नाही, पण एक शंकराचं मंदिर आहे। सो एकदा आलोच आहे तर दोन्ही किल्ले कवर करून घेऊया। हे जॉईंट किल्ले आहे, मध्ये एक थोडासा पॅच आहे, त्या ठिकाणी मस्तपैकी तटबंदी केलेली आहे आणि छान आहे दोन्ही पण किल्ले, अंकाई आणि टंकाई। सो चला बघूया। या ठिकाणी जरासं वीट बांधकाम दिसतंय आणि हरीश पडला, लागलं का रे, लागलं? हे काहीच फोन चालू होता त्याचा, पडला तो। अरे फोन ठेव हरीश, मी पण पडला असतो, फोनवर बोलणं हानिकारक इथं। ओ म्हणे हरीशचा फोटोशूट चालू आहे। बाय द वे, तुम्ही स्ट्रक्चर बघा, या ठिकाणी पूर्ण लाकडावर हे स्ट्रक्चर उभं आहे, म्हणजे लाकडाचे जे मोठे मोठे खांब म्हणू शकतो किंवा प्लाय म्हणू शकतो आपण त्याला। तो त्याच्यावर हे पूर्ण दगड उभे आहेत बघा। मेन्शन थांब ना, तर त्याच्यावर हा पूर्ण डोर उभा आहे बघा। बाकी इथं पोर्ट्रेट मध्ये फोटो चालू आहे, फोटोशूट। हा आहे अंकाई किल्ला आणि तो आहे टंकाई किल्ला। सो बाकीचे मित्र जे दमले ते वरतीच आहे, ते डायरेक्ट खाली जाणार आहे आणि आता आम्ही असं 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 करून वरती जाऊन परत रिटर्न खाली येणार आहे। अलंकारला आलू म्हणतोय। चलो, आम्ही चौघं चाललोय। इथं थोडेसे जे तटबंदी ही रिबिल्ड केली ना, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला हा चुन्याचा घाणा बघायला भेटतो बघा। बाकी खूप वानर आहे, पण काहीच करत नाही, चांगली गोष्ट आहे। हे बघा, हे बघा, इथे सर्व रिबिल्ड केलंय, त्याचं यंत्र पण आहे कदाचित। ही जी ट्रॉली ना, ही ट्रॉली दिसते तुम्हाला, ही रोप केबल दिसत असेल कदाचित इथे, इथून तर ती वरपर्यंत घेऊन जायची चुना, आणि मग हे सर्व व्हाईट व्हाईट दिसते त्याच्याने बनवलेले आत्ता। सो चला वरती जाऊया। हाय फ्रेंड्स, आता आमची अंकाई चढून झालेली आहे, खाली आता टंकाई चढतोय। अलंकार खूप दमलाय, गौरव तर खूपच दमलाय। दोन शेत आहे, दोन एकच आहे गौरव शेत, त्यात पण पाणी नाही। पुढं पण आहे बघ, तिकडे एक आहे पण त्याच्यात पण पाणी दिसत नाही, त्यात पण पाणी दिसत नाही। झूम आउट कर ना,
केलंय. आम्ही टंकाई किल्ल्यावर चाललोय. खरं तर हे जे पर्वत आहे हे 7 माळ पर्वत रांगेलच्या जवळ आहे. जसं की सप्तशृंगी गड झालं, मार्कंड ऋषी झालं, धोडप किल्ला झालं, ही सर्व 7 माळ पर्वत रांग आहे. त्यालाच लागून हे जे आपले किल्ले आहे अंकाई आणि टंकाई किल्ला. सो आता मी टंकाई किल्ल्याच्या ह्या द्वारावर आहोत. हे पहिलं द्वार आहे टंकाई किल्ल्याचं. अंकाई झालेलं आहे. बाकीचे आमचे काही मित्र तिकडे आहेत की ह्या अंकाई आणि टंकाई किल्ल्याचा उपयोग संदेश पट्टा आहे त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी केलं जायचं त्या काळी. सो खूप छान आहे आणि आजूबाजूचं पूर्ण लांबपर्यंत ह्या ठिकाणून दिसतंय आणि बेसिकली मस्त आहे आणि खूप चांगला आहे सुस्थितीत. या ठिकाणी असे छोटे छोटे पूर्ण सर्कलमध्ये गोल आहेत. आय थिंक क्लॉक असेल त्यांचं. क्लॉक नाहीये, क्लॉक नाही, तोंड आहे, डोळे डोळे दोन. तसं नाही रे, डोळे पाय नाक आहे, तोंड नाही काहीच आहे. काही पण बोलताय बहुतेक की तो मंडप वगैरे, अरे खांब वगैरे ठेवण्याला उभं करण्यासाठी, ते खांब उभे करण्यासाठी तोप. हा मे बी, कारण तोपचं इथं काच्या काच्या म्हणजे अशी वरतून थोडीशी फसवायची, हा तिथं अटकून जाईल म्हणजे एका जागेवर अटक हलणार नाही. अरे पण मग इथलं इथं गोळा पडला मग पुढे नाही पडणार, अरे लांब पडेल ना गोळा. अरे पण काय पण चला दोन तुम्हाला माहिती असेल काहीच तर प्लीज सांगा एक असे सर्कलमध्ये गोल काय. बाकी चाललोय आता टंकाई किल्ल्यावर. वरती असं आहे आणि गाया सुद्धा या ठिकाणी चरायला आल्या आहे बघा. इवन खतरनाक बघा वरती कसं आहे, पूर्ण गड आणि पूर्ण सपाटी आहे. बाकी या ठिकाणी खूप तुम्हाला कावडंग दिसतील ठिकठिकाणी गायांचे. हे बघा कावडंग, शेण. बाकी चाललोय त्या मंदिरासाठी आम्ही आलो होतो या किल्ल्यावर. हे आहे टंकाई किल्ल्यावरचं मंदिर शंकराचं आणि एवढंच आहे. बाकी इकडं थोडंसं छोटंसं मंदिर आणि तळं आहे. बाकी ते बघून झालं आणि आता आम्ही चाललोय खाली. तर मित्रांनो आता विचारूया माझ्या मित्रांना की त्यांना कसं वाटलं अंकाई आणि टंकाई, ते सांगतील. मग तुम्ही ओम कसं वाटलं? मला दोन्ही पण गड लय आवडले, गौरव अंकाई पण लय आवडला. बेस्ट पार्ट काय होता? बेस्ट पार्ट त्यांचे दरवाजे. बेस्ट पार्ट दरवाजे होते. हा ओके, दरवाजे पाहायला भेटले. ओके अलंकार तुला काय वाटलं? मला मंदिर खूप आवडलं महादेवाचं. त्याच्यानंतर आणि मंदिरासोबत जो जिथं बाबाजी होते त्यांच्यासोबतचं एक इन्सिडेंट सांग ना, काय झालं? आम्ही उतरतोय खाली. एक मिनिट. आम्ही जेव्हा गेलो तिथं मंदिर, तेव्हा त्यांच्या सोबतचे जे होते त्यांचे पाय म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत काय सांगू, आपण जसं पाणी वाहतो तसं ते त्यांचं पाणी समजून घेत होते त्यांच्या पायांना. इट मीन्स ते किस करत होते त्यांच्या पायांना. तर म्हणजे असे बाबाजी होते. तो जो मुलगा मी तुम्हाला दाखवला होता व्हिडिओमध्ये, तो चालला होता छोटासा ऑरेंज वस्त्र घालून. सो तो आम्हाला म्हणत होता जाऊ नका बाबा. तो मुलगा म्हणत होता आवाज नका करू, बाबाजींचं हे चालू आहे तपश्चर्या. सो तोपर्यंत झाली ती, त्यामुळे आपल्याला मंदिरात एंट्री भेटली. आणि आज आहे 25 डिसेंबर, क्रिसमस आहे आणि आता 5 दिवसांनी जवळपास 5 ते 6 दिवसात 2023 वर्ष संपणार आहे. खरं तर इतका पटापट हे वर्ष निघून गेलं काही समजलंच नाही. ठीक आहे चला, कॅलेंडर बदलतंय पण ज्या गोष्टी जसं चालू आहे रुटीन ते तसंच चालणार आहे, हरकत नाही. ब्लॉग्स पण कंटिन्यू करूया आपण रेग्युलर आणि ट्रॅव्हल करूया 2024मध्ये जास्त प्रयत्न करूया. सो लेट्स गो. चला खाली गाईज. आता आम्ही अंकाई आणि टंकाईच्या मधोमध आहे. बाकी इकडं वानरांचं तुम्ही झुंड बघू शकता किती आहे, बापरे. सो ही बॉर्डर बघा किती खतरनाक दिसते अंकाई आणि टंकाईची. खूप दिवसाची इच्छा होती माझी या किल्ल्यावर येण्याची आणि आज ती पूर्ण झाली. सो खूप छान वाटतंय. चला आता खाली चाललोय, मॅगी बनवायची आहे, त्याच्यानंतर थोडंसं नाश्ता वगैरे करून मग घरी जाऊया. लेट्स गो. फ्रेंड्स आत्ताच आम्ही अंकाई टंकाई उतरून आलेलो आहे आणि गौरव मॅगीची तयारी करतोय, मॅगी बनवायची. मित्रांनो जवळपास 18 पॅकेटची ही मॅगी आहे. तुम्ही बघू शकता खूप मॅगी आहे. पूर्ण पातीला बनवायला त्याला 25 जण आहे. 25 आहे का? 9-8 जण आहे फक्त. 9 जणांचे 25 ब्रेन आहेत. म्हणजे प्रत्येकाला 2-2 मॅगी खाता येईल एवढी मॅगी आम्ही काढलेली आहे. बाकी असं आमचं काही सिस्टीम आहे, मजा येईल.
मस्तपैकी खाऊया. हे जास्त हे नको करू ना, भात भात होईल तो. काय बात आपल्या चमच्यानेच ए यार हरीश, हे खराब करून टाकल गौरव. खराब नाही बोलतोय मी. सगळे वाट बघताय की कधी मॅगी होईल. पाती आले असं अल्ट्रावेट मग वरून घे, सगळ्यांचे डोके दिसते मॅगी आणि मस्तपैकी मॅगी आहे. का बरं फुक मारतोय? फुकणं मारते मी, हवा येऊ राहिली भाई. ओमे इकडे जर हवा गेली रे. हे बघा काही जात. तर मित्रांनो फायनली आता आमची मॅगी तयार झाली. थोडी खालून लागत पण होती, गॅस मध्ये काम होऊन गेलं आमचं आणि फायनली आता मी मॅगीवर ताव मारतोय. चलो हरीश भाई. मॅगी खाऊन झाली, खूप जबरदस्त बनली होती, छान बनली होती. त्यानंतर आता या ठिकाणी जो कचरा होता मॅगीचा तो मस्तपैकी जाळून डिकम्पोज करून देऊ, त्याला विजून देऊ. बाकी गाडी लोड करायचं काम चालू आहे. हे बघा गाडी बंद कर बंद कर. सो ए विजावल्याशिवाय जाऊ नको. काही नाही विजावल्याशिवाय जाऊ नको. इकडे एवढं वाळलेलं आहे, मी थांबतो काही जिथं. बाकी आता गाडी लोड करायचं काम चालू आहे. पूर्ण आग विजवली तुम्ही बघू शकता पाणी टाकून. गणपती बाप्पा. बाकी काय मज्जा आली का काही तुम्हाला? मॅगीज मस्त होती. आता चहा पिऊ वाटेत. चला अराउंड टायमिंग झालं मित्रांनो, 5:15 वाजले. लेट्स गो. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आता आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो. सो अराउंड आम्ही निफाडच्या ठिकाणी आलोय. सो एक 20-30 किलोमीटर मध्ये आम्ही आता ओझरला पोहोचूया. सो लेट्स गो. बाकी फुल मजा आली, काहीच फुल ऑफ एन्जॉयमेंट. लेट्स गो. तर मित्रांनो फायनली आता मी घरी आलेलो आहे, खूप थकलेलो आहे आणि आता फायनली एडिटिंग करतो. पटकनपैकी ब्लॉग अपलोड करायचा आहे. बाकी खूप मजा आली. तुम्ही देखील त्या किल्ल्यावर जाऊ शकता, खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे. सो एकदा आवश्यक जा. आणि लहान मुलं किंवा मुली असाल किंवा वयोवृद्ध माणसं असाल तर उत्तम सोय आहे चढण्याची. सो काही डिफिकल्ट नाही आहे चढण्यासाठी. बाकी मज्जा आली. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अंकाई झालेला आहे. बाकीचे आमचे काही मित्र तिकडे आहेत. सगळे गड चढू. तर मित्रांनो बेसिकली ह्या किल्ल्यांचा जो उपयोग आहे पण आपला मोठा पुढे ठेवायला आम्ही शांत बसणार हरीश. तर मित्रांनो आज आहे 25 डिसेंबर. तर मित्रांनो आज आहे 25 डिसेंबर. कधी